नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खमंग झणझणीत आणि एकदम घरच्या घरी तयार होणारी काळ्या चण्याची रस्सा आमटी. चला तर मग लगेच सुरू करूया. सर्वात आधी आपण रात्री भिजत घातलेले काळे चणे कुकरमध्ये घेऊ. त्यात 2 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालून 4 ते 5 शिट्ट्या देऊन अगदी मऊसर शिजवून घेऊ. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, 8-10 लसूण पाकळ्या आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा गुलाबी झाला की त्यात लाल तिखट, मालवणी मसाला, हळद घालून नीट परतून घ्या. त्यात धणे जिरे पावडर घालून तीही नीट परतून घ्या. आता त्यात आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घाला आणि हे सगळं नीट भाजून घ्या. सर्व मसाले खमंग भाजले गेले की त्यात कच्च्या टोमॅटोची प्युरी घालून नीट ढवळा आणि तेल सुटेपर्यंत परता. हे सर्व मिश्रण नीट परतले गेले की तयार केलेले खोबऱ्याचे वाटण घालू. हे कांद्या खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थोडेसे उकडलेले चणे चुरडून आमटीत घाला, त्याने आमटीची चव वाढते. आता वरून चवीपुरता गूळ, आमसोलं, मीठ, थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालू. आता याला एक छान उकळी येऊ द्या. तोवर तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठच्या शहरातून माझ्या रेसिपी बघत आहात. तर अशा प्रकारे आपला खमंग झणझणीत काळ्या चण्याचा रस्सा तयार आहे. वरून भरपूरशी कोथिंबीर घालून गॅस बंद करा. गरमागरम भाकरी या भाताबरोबर खा, एकदम भन्नाट लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.